राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल नागपूरमध्ये दंगल झाली. दंगल म्हणजे दगडफेक झाली आणि ही दगडफेक पूर्वनियोजित होती. यामध्ये बरेच आपले पोलीस ऑफिसरांवरती हल्ले झालेत. DCP लेवलच्या 4 अधिकाऱ्यांवरती जीवघेणे हल्ले झालेत. एका अधिकाऱ्यावरती कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. बाकीच्या अधिकाऱ्यांना दगड लागलेले आहेत किंवा आणखी काही गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्या कित्येक लोकांना दगड लागलेले, जखमी झालेले आहेत. पत्रकार बांधवांवरती दगडफेक झालेले आहे. खूप मोठा रात्री संध्याकाळी 8:30 ते 10च्या दरम्यान खूप मोठा काय गोंधळ नागपूरमध्ये घडला. आता नागपूर हा महाराष्ट्राचा असा पार्ट आहे की खूप महत्त्वाचा आहे 4-5 गोष्टींनी. सगळ्यात महत्त्वाचं या राज्याची ती उपराजधानी आहे. ठीक आहे. दुसरी, या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ह्यांचं ते होमटाऊन आहे. ह्यांचा तो बालेकिल्ला आहे, गाव आहे, घर आहे. नागपूर म्हणजे हृदय आहे. दुसरी गोष्ट, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये. RSSची सगळी मोठी मंडळी ही नागपूरमध्ये बसलेली असतात. त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि सगळ्याच गोष्टींचा जर आपण हे केलं, नितीन गडकरी स्वतः नागपूरचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व बघितलं तर नागपूरचं महत्त्व प्रचंड आहे. आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये बऱ्याच लोकांवरती गंभीर आरोप झाले. सुरुवात झाली ती ज्या वेळेला यांचा शपथविधी झाला, त्या शपथविधीनंतर संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण राज्यामध्ये कशा प्रकारचं सुरू आहे हे आपण सगळे बघतोय गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये. मी तुम्हाला ज्या वेळेला संतोष अण्णांची हत्या झालेली त्याच्यावेळेला पहिला की दुसरा व्हिडिओ जर तुम्ही जाऊन चेक केला, बघितला, तर तुम्हाला मी एक गोष्ट बोललेलं आठवेल किंवा समजेल. मी त्यावेळेला बोललेलो की आत्ता नुकतेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेले आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस संतोष अण्णांच्या केसमध्ये कशा प्रकारची कारवाई करतात हे ह्यांचा पुढचा 5 वर्षाचा रोडमॅप तयार होणार आहे. आणि त्याच्या अगदी उलट घडलेलं सगळं. कारण ज्या पद्धतीनं आक्रमकतेने या सगळ्या आरोपींवरती कारवाई करायला पाहिजे होती हे सगळं घडलं नाही. कारण आरोपींसोबत आरोपींचे जे आका होते हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे असल्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचा पूर्ण रानबाजार होऊन बसलेला आहे. आणि फक्त संतोष अण्णा देशमुखांच्या केसमध्ये आणि त्या केसला राजकारणाने सगळ्या बाजूनी पूर्णपणे त्याला गुरपटलं गेलं आणि फक्त तो विषयावरती इकडून तिकडं डावलण्यात आलं. जर तुम्ही बारकाईने विचार केला तर संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला का आत्तापर्यंतच्या तरी ह्याच्यामध्ये? आता त्यांची इथून पुढं काय कशा पद्धतीनं होणार आहे खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी बोलणार आहे तुम्हाला. परंतु नागपूरमध्ये जी दंगल झाली त्या गोष्टीचं आणि ह्या गोष्टीचं फार साम्य आहे. मी तुम्हाला ते कसं ते पटवून देईन. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांवरती प्रचंड आरोप झाले. सुरुवात तर भवानी जी बोलतो पण भवानी केली जाते. भवानी तर धनंजय मुंडे साहेबांनी केली. माणिकराव कोकाटे, ह्या कोकाटेंच्याबद्दल तर कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा दिली होती, सजा दिलेली. 1995च्या त्यावेळेचा तो निकाल होता, केस होती. आणि नंतर कोर्टाने असं सांगितलं की जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यात आला तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल आणि पोटनिवडणूक लागल्यानंतर निवडणुकीचा खर्च वाढेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी यंत्रणा कामाला लागतील आणि तो सगळा खर्च वायपाट जाऊ नये म्हणून आपण मधला काहीतरी मार्ग काढूया, हे कोर्ट बोलते. वा, म्हणजे आता कोर्ट मांडवली बादशाची भूमिकामध्ये आलेले. आता ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या बाजूने कोर्ट आहे हे जवळपास सिद्ध झालं. कारण त्याच कोर्टाने किंवा त्यांच्या एकाच कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा दिली होती आणि लगेच दुसरा कोर्ट बोलते की आता त्यांची आमदारकी जर रद्द केली तर ते त्या ठिकाणी फेरनिवडणूक लागेल, पुन्हा निवडणूक लागेल आणि त्या निवडणुकीचा खर्च वाढेल आणि राज्याचा पैसा वाया जाईल. इतकी जर राज्याच्या पैशाच्या वाया जाण्याची काळजी असते ह्या सगळ्या लोकांना तर अशा वाह्यात स्वतःच्या फायद्यासाठी अशा वेगवेगळ्या योजना ह्या सुरू केल्या नसत्या, पाण्यासारखा पैसा वाटला नसता आणि पुन्हा आपला स्वार्थ झाला की पुन्हा त्या योजना बंद केल्या नसत्या. असो, आपल्याला त्या मुद्द्यामध्ये जायचं नाही. माणिकराव कोकाट्यानंतर नंबर लागत होता जयकुमार गोरेंचा. जयकुमार गोरेंचं काय प्रताप आहेत हे सगळ्या बाजूला आपल्याला मीडियाला मध्ये माहिती आहे. त्यांनी कशाप्रकारे फलटणच्या एका महिलेला आजशील आपले शरीराचे फोटो पाठवलेत आणि त्याच्यानंतर तो त्यांचा कसा सगळा वाद आहे ह्या सगळ्या गोष्टीवरून त्यांचा देखील राजीनामा मागितला होता. ह्याच प्रकरणामध्ये औरंग्याचा विषय पुढे आला. औरंग्याच्या विषयामध्ये नितेश राणे प्रचंड आक्रमक पद्धतीनं भाषणं द्यायला लागले
आणि कालची जी दंगल घडली त्याचं बोललं जाते की नितेश राणेसारख्या BJPच्या नेत्यांनी प्रक्षोभक्ष भाषणं केली, त्याच्यानंतर कालची सगळी दंगल झाली. आता ती झाली नाही झाली, भाषणामुळे त्याच्यावरती किती इफेक्ट झाला, परिणाम झाला, हा सगळ्यात खरं तर चौकशीचा भाग आहे. तो चौकशी अधिकारी ते तपासतील, आपला तो विषय नाही आहे. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीसांना. आता या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधक तर शांत दिसतात, मग हे टार्गेट करतंय कोण? म्हणजे विरोधकांचं एका बाजूला शांत बसून ह्या सगळ्या बाजूच्या ह्या सगळ्या कुरघोडी सुरू आहेत का, किंवा देवेंद्र फडणवीसांचीच माणसं ह्या सगळ्या गोष्टी करतायत का? हा देखील चौकशीचा भाग आहे का? तुम्हाला सांगतो मी, संतोष अण्णा देशमुखांची केस दाबण्यासाठी, कारण ही केस दाबणं अत्यंत महत्त्वाचं आहे या राज्य सरकारसाठी. त्याची कारणंही तशीच आहेत. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत ही सगळी केस दाबण्यात येत नाही तोपर्यंत या राज्यातला या मंत्रिमंडळातला एकही नेता, ठराविक 1-2 सोडले तर, कुठलाही नेता धुतलेल्या तांदळाचा नाही. आणि एकामुळं सगळ्यांच्या बुरुज ढासळणार आहे. त्याच्यामुळं त्यांना काहीही करून हे प्रकरण दाबायचं होतं. त्याच्यासाठी ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होते की वेगवेगळे विषय हाताळून बघत होते. उदाहरणही देतो, प्रशांत कोरटकरसारखा एक व्यक्ती समोर येऊन काहीतरी बरळतो, परत राहुल सोलापूरकरसारखा एक व्यक्ती येऊन काहीतरी बरळतो. आणि ह्या दोघांना, प्रशांत कोरटकर तुम्हाला माहिती आहे अजूनपर्यंत पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही आहे, फरार आहे तो. आणि राहुल सोलापूरकरला पोलीस संरक्षण दिलं गेलं आहे. म्हणजे आमच्या बापावरती, आमच्या देवतावरती, छत्रपतींच्या पूर्ण आयुष्यावरती, त्यांच्या पूर्ण कारकिर्दीवरती हे लोक काहीही कोणत्याही गोष्टीसाठी जर शिंतोडी उडवणार असतील आणि त्याच्यानंतर ह्यांना पकडून ह्यांना जेलमध्ये डांबण्याच्या ऐवजी ह्यांना पोलीस संरक्षण दिलं जात असेल तर या सगळ्यांच्या पाठीमागची मानसिकता नक्की काय आहे हे आपण विचार करून घेतला पाहिजे. हे झाली उदाहरणं. त्याच्यानंतर सुरू झाला औरंग्याच्या कबरीचा वाद. आता औरंग्याची कबर त्या ठिकाणी पाहिजे की नाही पाहिजे हा वादच नाही मुळात. औरंग्या हा देशामध्ये लुटारू होता, तो रेपिस्ट होता. त्याने स्वतःच्या मुलीला देखील सोडलं नाही. ज्या मुलीवरती तो प्रचंड प्रेम करायचा त्याच मुलीचं लग्न देखील त्याने होऊ दिलं नाही. त्या मुलीसोबत तो झोपायचा. अशा मनुष्यहीन व्यक्तीला, तो मनुष्य नव्हताच, तो माणूस की होता, त्याला कुठल्याही गोष्ट नव्हती. आणि अशा व्यक्तीची, अशा हरामखोर माणसाची कबर या राज्यामध्ये तर अजिबात असायला नाही पाहिजे. त्याची खानदान, त्याचं रक्त कुठून आलं होतं तिथून तिकडे त्याला पाठवलं पाहिजे, किंवा त्या कबरीवरती सार्वजनिक शौचालय बांधून त्या ठिकाणी रोज सर्रास त्याचा वापर करण्यात यावा. आणि या ठिकाणी या राज्यातला, या देशातला जो मुसलमान औरंगजेबाचा सन्मान करतो किंवा औरंगजेबाला आपला गुरु मानतो, देव मानतो ना, त्यांनी एकदा औरंगजेबाचं चरित्र वाचावं. औरंगजेबानी स्वतःचं ती खुर्ची मिळवण्यासाठी स्वतःच्या भावांची कत्तल केली गेली आणि बापाला जेलमध्ये टाकलं. आणि त्या भावांची मुंडकी शिर बापाला गिफ्ट केली. बापाला पाणी पाहिजे होतं. बापानं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पत्र लिहिलं औरंग्याला की बाबा उन्हाळ्यामध्ये मला पाण्याची कमतरता जास्त लागते तर मला पाणी वाढवून दे. ह्या हरामखोरांनी परत बापाला पत्र पाठवलं की तुला मरायचं असेल तर मर, जगायचं असेल तर जग, पाणी तुला काय मिळणार नाही, जेवढं पाणी दिले तेवढंच मिळणार. त्याच्यानंतर बापाने त्याला पत्र पाठवलं, अरे तू कसला माझा पुत्र आहेस, तुझ्यापेक्षा तर ते हिंदू बरे जे मेलेल्या पूर्वजांना देखील पितृपक्षामध्ये पाणी पाजतात. तर अशा हरामखोर व्यक्तीला जर तुम्ही तुमचा देव आणि गुरु मानत असाल तर त्याच्या अगोदर लक्षात घ्या ही गोष्ट की तुमच्या पूर्वजांना ह्या औरंग्याने कशा प्रकारचे हालहाल करून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला असेल. त्यावेळेला तुमचे पूर्वज धर्मपरिवर्तन करून ते मुसलमान झाले. तो काय मुसलमानांना घेऊन आला नव्हता. तुम्ही काय त्या मंगोलचे वगैरे काय तिकडचे अवलाद नाही, तुम्ही भारताची खानदान आहे, तुमचं DNA भारताचं आहे, रक्त भारताचं आहे. याचा अर्थ तुम्ही हिंदू होता, तुमचे पूर्वज हिंदू होते. तुम्ही हा विचार करा की त्या औरंग्याने तुमच्या पूर्वजांवरती किती हाल, अपेक्षा, कष्ट केले असतील, त्यांना किती त्रास दिला असेल. त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्यांना धर्मपरिवर्तन करून घेतलं आणि तुम्ही त्या औरंग्यासाठी तुमचा देव मानताय, तुम्ही गुरु मानताय, हे तुम्ही विचार करायची गोष्ट आहे. अशा व्यक्तीच्या कबरीवरती थुंकलं पाहिजे, सार्वजनिक शौचालय बांधून तिथं रोज हागलं पाहिजे, ना की त्याला देव मानलं पाहिजे. हा देवाच्या लायकीचा नाही. इवन हा माणुसकीच्या लायकीचा नाही, हा माणसाच्या देखील लायकीचा नाही. हा वाद वेगळा आहे. हा विषय जर कबर काढायची, आमचे एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. अफजल खानाची साताऱ्यात कबर काढली की नाही, भुई सपाट केलं का नाही सगळं. या राज्यामध्ये पन्हाळगडावरती
परत तुम्हाला सांगतो, या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाली होती गडांवरती. झाली की नाही साफ? चालू आहेत की नाही साफ करणं? त्यावेळेला झाली का एवढी मोठी दंगल? एवढा विषय झाला का? अजिबात नाही. मग तुमच्याकडं सगळी सत्ता, तुमच्याकडं सगळी पॉवर, यंत्रणा, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही हा विषय वाढवला, मीडियामध्ये आणला आणि ह्याला सगळ्या बाजूनी राजकीय चिखलफेक करण्यासाठी तुम्ही सगळ्या ठिकाणी ओपन करून ठेवला की हे घ्या, ह्या विषयावरती उडवा शिंतोडे. जेणेकरून शिंतोडे उडवलं तर मीडिया त्या साईडला राहील आणि एकदा का मीडिया त्या साईडला गेला की संतोष अण्णा देशमुखांची केस ही मागं पडेल. पद्धतशीरपणे प्लॅन करून या सगळ्या केलेल्या गोष्टी आहेत. आत्ता तरी आपल्याला तसं दिसते. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये सांगितलं की पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना मी सोडणार नाही. हीच गोष्ट त्यांनी नागपूरच्या देखील अधिवेशनामध्ये सांगितली होती की ज्यावेळेला संतोष अण्णा देशमुखांचा आमचा विषय होता, संतोष अण्णांच्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. धनंजय मुंडेनं सोडलं. वाल्मिक कराडच्या सगळ्या बाजूने तुम्ही मोकळ्या केलेत सगळ्या जागा, एकदम खिळखिळा करून ठेवलेला वाल्मिक कराडला. तो उद्या कधीही सगळ्या त्या केसमधनं आरामात खाली निसटून पडू शकतो आणि तो बाहेर पडू शकतो. इतकी तुम्ही सोय केलेली त्यांची. वाल्मिक कराडचा सक्का मावस भाऊ विष्णू चाटे हा देखील बाहेर सुटू शकतो. राहिले ते हरामखोर आरोपी, त्याच्यातला एक आरोपी अजून तुम्ही पकडला नाही. त्याला सोडणार नाही हा तर नंतरचा भाग आहे. त्याला अजून तुम्ही पकडलाच नाही. प्रशांत कोरटकरला सोडणार नाही, अजून त्याला पकडला नाही. राहुल सोलापूरकरला तर आरामात सोडला तुम्ही, अजून त्याला पकडायचा विषयच नाही. तुम्ही कित्येक तुमचे शब्द जर मी पाठीमागच्या काळातले काढून बघितले, कित्येक लोकांना तुम्ही शब्द दिलेत की मी ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही, पण खरं तर तुम्ही कोणाला पकडलंच नाही, तर सोडायचा विषयच येत नाही. मग तुम्हाला जाणीवपूर्वक जे तुम्हाला साध्य करायचं होतं, हे संतोष अण्णा देशमुखांची केस मागे करायची होती. कारण या प्रकरणामध्ये अंजली दमानियाताई असतील किंवा इतर लोक असतील, तृप्ती देसाई असतील, अजून बरेच लोक असतील, हे सगळी लोक, ह्या सगळ्या लोकांना, आरोपींना, ह्या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी रोज नवीन काही ना काहीतरी त्यांच्या रिलेटेड आणत होते. आता ते पाठीमागच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळाले का? अजिबात नाही. ठराविक मीडियाने संतोष अण्णा देशमुखांच्या बातम्या कव्हर केल्या असतील किंवा अपडेट दिले असेल. ह्या सगळ्या गोष्टी राज्यकर्त्यांना जाणीवपूर्वक करायच्या होत्या आणि ते त्याच्यामध्ये सिद्ध झालं आणि ते साध्य देखील झालं. बाकी जी कालची दंगल झाली, ही दंगल का झाली तुम्हाला सांगतो. ह्या दंगल होण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेसाहेब, मी असं नाव नाही घेत, पण एकनाथ शिंदेसाहेब बोलले की औरंग्याची कबर या ठिकाणी असायलाच नाही पाहिजे. अगदी बरोबर आहे, आमचं समर्थन आहे. इव्हन या राज्यातल्या प्रत्येक माणसाची ज्यांची इच्छा आहे की या राज्यामध्ये औरंग्याची कबर असायला नाही पाहिजे, आमचं समर्थन आहे. परंतु तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती येऊन, जनतेच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन, जनतेच्या समोर येऊन तुम्ही अशा प्रकारची प्रक्षोभक्ष भाषणं करणं आणि अशा प्रकारची, नितेश राणे साहेब बोलले की कार सेवा करावं लागेल. खरं तर औरंग्याची कबर काढण्यासाठी कार सेवा करायची अजिबात गरज नाही. कार सेवा त्यावेळेला झालेली राम मंदिरासाठी, आणि त्यावेळेला देशामध्ये आणि राज्यामध्ये ही सरकार वेगळी होती म्हणून ती कार सेवा झाली. आज देशामध्ये आणि राज्यामध्ये तुमचे सरकार आहेत, तुम्ही या राज्याचे मंत्री आहात, तुमच्यासाठी कार सेवा करण्याची गरज नाही. हे विरोधी पक्षानं बोलले असते तर एक वेळ ते पटलं असतं, पण मंत्र्यांनीच बोललं सरकारच्या विरोधात की कार सेवा करायला लागेल. तुमच्या सरकारवरती तुम्हाला विश्वास नाही किंवा तुमच्यामध्ये तेवढी कॉन्फिडन्स नाही. असंच होतं ना. तुम्हाला जर त्या औरंग्याची कबर काढायची तर एका रात्रीत काढून टाका ना. तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मला येऊन तुम्ही चिघळणाऱ्या गोष्टी बोलणार आणि त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल सारख्या संघटना असतील नागपूरमध्ये, औरंग्याची कबर काढावी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केले. ठीक आहे, जे लोकांनी दगडफेक केले, ह्या दगडफेक करणाऱ्या लोकांवरती काश्मीरमध्ये जसा प्रतिबंध, म्हणजे त्यांना जसा कायदा शिकवला, असं राज्यातल्या प्रत्येक, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला दगडफेक करणाऱ्याला कायदा शिकवला पाहिजे. पोलिसांवरती हल्ले म्हणजे हे या राज्यातल्या सगळ्या जनतेवरती हल्ले आहेत. कारण या राज्याचं संरक्षण करायची जिम्मेदारी ही पोलिसांवरती आहे. अजिबात खपवून घेतलं जाणार नाही की एकाही पोलिसांवरती हल्ले केलेले. ह्या पोलिसांवरती जे हल्ले करतात ना, त्यांना तर फासाव तुम्ही लटकावा. ह्या लोकांना जगण्याची लायकी नाही, त्यांना सोडायची देखील तुमची इच्छा नाही आणि आमची देखील इच्छा नाही. कारण यांनी पोलिसांवरती हल्ला केला, यांचा कॉन्फिडन्स किती मोठ्या लेवलला वाढेल तुम्ही याचा फक्त विचार करा. ज्यावेळेला हे जामिनावरती बाहेर सुटून येतील, त्यांच्या मनामध्ये एक नेहमी गोष्ट असेल की आम्ही पोलिसांना देखील मारलं आणि त्याच्यामुळे ते उद्या कोणालाही मारू शकतात. त्याच्यामुळे हे ज्यांनी पोलिसांवरती हात उचलला आहे, सगळ्यांना फासावरती लटकावा, नाही ते एन्काउंटर करून मारून टाका. परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना संतोष अण्णा देशमुखांची कुठेतरी केस बाजूला पडलेली दिसते आम्हाला. आणि सगळी केस बाजूला करण्यासाठी या राज्यातल्या ज्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या गुन्हेगारीच्या गोष्टी सगळ्या समोर येत होत्या, रोज हत्या होत आहेत रोज. आज एवढं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांच्या संदर्भात एक काडी मात्र शब्द तुम्हाला काढता आला नाही.
एवढा दिवस तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, परंतु तुम्ही अर्थकारणावरती न बोलता तुम्ही राजकारणावरती सगळ्यात जास्त बोलायला लागलात. ह्याचा अर्थ असा दिसतो की तुमच्या तिजोरीमध्ये पूर्णपणे मोकळं पडलेली तिजोरी. तुम्हाला चालू असलेल्या प्रसिद्ध असणाऱ्या योजना ह्या बंद कराव्या लागतात. यामध्ये तुमचं सगळ्यात मोठा रोल आहे. आणि हा रोल तुम्ही सगळे लपवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी डार्क बाजू तुमच्या लपवण्यासाठी तुम्ही हा सगळा प्रकार समोर आणला आहे का काय ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुम्ही बोलून दाखवा, तुम्ही सांगून दाखवा. कारण काही जरी झालं तरी संतोष अण्णा देशमुखांची केस ही मागे गेली नाही पाहिजे. या राज्यामध्ये जितक्या तुम्ही आक्रमकता राबवली आहे, ह्या सगळ्या गोष्टी उजेडात आज ना उद्या येणार. तुम्ही किती ह्या गोष्टी दाबायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये बाहेर काढणं, ह्या औरंग्याचा विषय समोर आणणं, नागपूरमध्ये दंगल होणं, दगडफेक होणं, पोलिसांवरती जीवघेणे हल्ले होणं, आणि या सगळ्यानंतर राज्य शासनाकडनं काय बोलतो आपण त्याला, एकदम असं मिळमिळगत असताना अशा प्रकारची भूमिका घेणं. योगी आदित्यनाथ असताना या राज्याचा मुख्यमंत्री, आत्तापर्यंत ज्या घरावरनं दगडफेक आली ती घरं जमीन दोस्त झाली असती, पण या राज्य सरकारमध्ये तेवढी दमक नाही, हिंमत नाही. ह्या सगळ्या प्रकरणाला समोर आणून जनतेला काय सांगायचं होतं, किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे संतोष अण्णा देशमुखांचं प्रकरण प्रचंड गाजलं, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी लांब करण्यासाठी, मीडिया अटेन्शन दूर करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या गेल्यात का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.